कोल्हापूरचा मान, जिथे राजेशाही सौंदर्याला मिळते हिऱ्यांच्या लखलखीत तेजाची साथ। हिऱ्यांची ही नजाकत केवळ सौंदर्य खुलवत नाही, तर ती ठरते तिच्या घरंदाज अभिमानाची एक तेजस्वी ओळख। परंपरेचा वारसा आणि नव्या पिढीचा विश्वास, यातूनच घडतीये एक नवी संस्कृती, जिच्या कणाकणात भिनलीये हिऱ्यांसारखी नितळ शुद्धता। राजेशाही परंपरा उजळते पिढ्यानपिढ्या। महेंद्र ज्वेलर्स, राजारामपुरी, कोल्हापूर। पन्हाळा तालुक्यातील माझगावपैकी खोतवाडीतील एका घरात ऋषिकेश चंद्रकांत खोत यानं कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना 1 वर्षांपूर्वी श्री समर्थ नावाचं क्लिनिक सुरू केलं होतं। या ठिकाणी तो गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती कोल्हापूरच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती। त्या अनुषंगानं शुक्रवारी खोतच्या दवाखान्यात डमी महिला रुग्ण पाठवून उपचार आणि गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधांची विचारपूस करून मागणी केली। खोत यानं त्या महिलेला 3000 रुपयात गर्भपातासाठी लागणारं औषध देतो असं सांगितलं। त्यानंतर त्यानं त्याच्या ओळखीच्या हुपरीमधील ऋषिकेश संजय माने याला फोन करून गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाचं पाकिट घेऊन दवाखान्यात येण्यास सांगितलं। थोड्या वेळानं ऋषिकेश गर्भपातासाठी लागणाऱ्या औषधाचं पाकिट घेऊन आला। खोतनं गोळ्याचं पाकिट महिला रुग्णाला दिलं। त्याचवेळी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि पोलीस पथकानं दवाखान्यात छापा टाकत खोत आणि त्याचा साथीदार माने यांना रंगेहात पकडलं। दोघांनाही पन्हाळा पोलिसांनी अटक केली आहे। गर्भपाताच्या गोळ्या कुठून आणल्या जात होत्या, या दोघांची ओळख कशी झाली, आतापर्यंत त्यांनी किती महिलांना गर्भपाताच्या गोळ्या दिल्या, या पाठीमागे मोठे रॅकेट आहे का, यासारख्या अनेक प्रश्नांची उकल पोलीस तपासातून पुढे येणं अपेक्षित आहे। या दोघांना कळे इथल्या न्यायालयात हजर केलं असता त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पन्हाळा पोलीस पुढील तपास करतायत।